पोपटी खाल्ली आहे, पण पोपटी मसाला कधी ट्राय केलाय का? हे सर्व मसाले वापरून एकदा बनवूनच बघा. जिभेवर छान झणझणीत चव रेंगाळत राहील. सर्वात आधी मी पावट्याचे दाणे, बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या. एका कढईत तेल गरम करून त्यात लसूण, कढीपत्ता, जिरे याचा तडका तयार केला. आता यात कांदा ॲड केला. तसेच टोमॅटो घालून परतवून घेतले. थोडी आले लसणाची पेस्ट परतवून घेतली. आता यामध्ये शेंगा, दाणे ॲड करून तेलावर परतवून घेतले. थोडे मीठ ॲड करून झाकण ठेवले. वाफेवर ते शिजवून घेऊया आता. शेंगा हलक्या शिजलेल्या आहेत. हळद, मिरची पावडर, घरगुती भंडारी मसाला, गरम मसाला आणि मालवणी भाजका मसाला ॲड करूया. थोडे पाणी ॲड करून 10 मिनिटे झाकून ठेवूया. आता यात खोबरे, कांदा, लसणाचे मिक्स वाटण घालून पुन्हा एकदा शिजत ठेवूया. झणझणीत पोपटी मसाला तयार झाला आहे. नक्की बनवून बघा.